दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये भगवान श्री शंकराची शिवमहापुराण कथा। या शिवमहापुराण कथेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे। सर्वप्रथम माझ्या ताईंनो एक फार मोलाची गोष्ट सांगेन मी तुम्हाला। कुठलाही सत्संग, कुठली भगवत चर्चा, कथा असेल, कीर्तन असेल, हे ऐकण्यासाठी पुण्यच असावं लागतं। पुण्याशिवाय सत्शास्त्र, सत्संग आपल्या जीवनात घडू शकत नाही। माणसं 2 तास भांडण ऐकतील पण 2 तास कथा ऐकू शकत नाहीत। व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी प्रारब्धानं मिळतील पण जीवनात परमार्थ हा पुण्याईनं मिळणार आहे। पुण्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात आपण सगळी मंडळी की आपल्याला कथा कीर्तन ऐकायला मिळतं। आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्ही घरून निघालात, मंडपात येऊन बसलात, तुम्ही कथा ऐकायला आलात असं अजिबात नाही। माझ्या भोलेनाथानं दत्तप्रभूनं ज्याला बोलावलंय तेच इथे येऊन बसलेलं आहे, बाकी येऊ शकत नाही। आपण देव निवडला अजिबात नाही, देवानं आपल्याला निवडलंय म्हणून त्याच्या दरबारात बसवलंय। जे देवाच्या यादीत नाही ते इथं येऊ शकत नाही। आपण भगवंताच्या यादीतली माणसं आहोत म्हणून त्याची कथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ करतात, मनानं त्यांना काही सुचत नाही। पण जे न सांगता काम करतात ते कौतुकाला प्राप्त होत असतात। नारायणाला परोपकार आवडतो। परोपकाराचं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं। तसं माझ्या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सूर्याला नमस्कार करा प्रसन्न, गणपतीला मोदक द्या प्रसन्न, आईची खाना नारळानं ओटी भरा ती प्रसन्न, परोपकार करा नारायण प्रसन्न। तसे माझे शंकर कशानं प्रसन्न होतात तर माझे शंकर एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक तांब्याभर पाणी आपण महादेवाला घातलं की महादेव प्रसन्न। भगवान भोलेनाथाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर लोटाभर जल शंकराला अर्पण करायला विसरायचं नाही। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मनानं त्यांना काही सुचत नाही। पण जे न सांगता काम करतात ते कौतुकाला प्राप्त होत असतात। नारायणाला परोपकार आवडतो। परोपकाराचं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं। तसं माझ्या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सूर्याला नमस्कार करा प्रसन्न, गणपतीला मोदक द्या प्रसन्न, आईची खाना नारळानं ओटी भरा ती प्रसन्न, परोपकार करा नारायण प्रसन्न। तसे माझे शंकर कशानं प्रसन्न होतात तर माझे शंकर एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक तांब्याभर पाणी आपण महादेवाला घातलं की महादेव प्रसन्न। भगवान भोलेनाथाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर लोटाभर जल शंकराला अर्पण करायला विसरायचं नाही। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले
केला, आपल्याला अंतःकरणात आवड निर्माण केली. ज्याला याची आवडच नाही, गोडीच नाही, देव कळत नाही, धर्म कळत नाही, शास्त्र कळत नाही, सत्संग कळत नाही, अशी माणसं किती जरी धनवान असली, मानापानानं मोठी असले तरी काही उपयोग नाही त्यांचा. धन कमी असू दे, मान कमी असू दे, पण जीवनात सत्संग आणि ज्ञान या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. भाग्यवंताच्या यादीत आपण सगळेजण आहोत. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना भाग्यवान म्हणावं कुणाला हेच कळत नाही. खूप हायफाय गाडीमध्ये फिरलो आपण म्हणजे आपण खरंच भाग्यवान आहोत असं अजिबात नाही. रोजच आपण विमानानं प्रवास केला म्हणजे आपण भाग्यवान आहोत असं अजिबात नाही. जोपर्यंत देवगुरु संत आणि ग्रंथ यांना शरण जात नाही तोपर्यंत भाग्याचा उदयच होऊ शकत नाही. प्रेमानंद बाबांना युट्यूबला पाहतो आपण. प्रेमानंद महाराज वृंदावनचे, त्यांना युट्यूबला पाहतो. प्रेमानंद बाबांना पाहून बऱ्याच लोक भक्ती मार्गाला लागले. बरं, वृंदावनात एक खूप मोठे संत आहेत, त्यांचं नाव प्रेमानंद बाबा आहे. प्रेमानंद बाबांना 20 वर्ष झाली, एक नाही दोन्ही पण किडण्या नाहीत, फेल आहेत दोन्ही पण. 20 वर्षापासून दोन्ही किडण्या फेल, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज अतिशय अद्भुत आणि अलौकिक आहे. दोन्ही किडण्या नाहीत, पण रोज पहाटे 2 वाजता वृंदावन परिक्रमेला जातात. त्यांच्या दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी त्यांना फक्त पाहण्यासाठी. त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला दोन्ही किडण्या नाहीत हो आणि 20 वर्षापासून तुम्ही जिवंत आहात आणि अजून प्रवचन सांगता. 20 वर्ष झाले तुम्हाला दोन्ही किडण्या नाही, वृंदावन परिक्रमा करता, पहाटे 2ला 2:30ला उठता, लोकांना ज्ञान देता, लोकांच्या अडचणीवरती मार्ग सांगता. तुम्हाला किडण्या नसताना हे एवढं सगळं शक्य कसं आहे? तुमच्या किडण्या काय आहेत मिळवावी ते सगळं शिखराचं मला मिळालेलं आहे, पण आता याच्या पुढे काय हे मला कळना, म्हणून तुम्हाला शरण आलोय. आता मी माझ्या जीवनात काय करू? माझं कल्याण कशानं होईल? माझा उद्धार कशानं होईल? मला सांगा. बाबा बोलले, जिथं कुठं राहशील तिथं देवाचं भजन कर. आपला देव तर सगळीकडे भरलेला आहे. कृष्ण कृष्ण गा, राधा राधा गा. तो म्हटलं, मी भारतात राहू का अमेरिकेत राहू? बाबा बोलले, जिथं कुठं राहशील तिथं देवाचं भजन कर. तो म्हटलं, बाबा माझं आता अमेरिकेत मन लागत नाही आणि भारतात जरी वापस आलो तरी मला असं वाटतंय की माझं मन आता फक्त तुमच्या चरणाच्या सेवेमध्ये आहे. WWE मध्ये 1 नंबरला असणारा रिंकू सिंग राजपूत सगळं ऐश्वर्य सोडलं, सगळ्या गाड्या, ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, सगळे पुरस्कार, सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि आता तो वृंदावनात प्रेमानंद बाबांच्या सेवेमध्ये आहे. 4 घरची भिक्षा मागून आणतो, राधा राधा भजन करतो आणि प्रेमानंद बाबांची सेवा करतो. हे का सांगते मी तुम्हाला उदाहरण? आता जे बोलले ना मी ते यूट्यूबला सर्च करा. घरी गेल्यावर कथेत करू नका, घरी गेल्यावर सर्च करा. ही ताकद कशाची आहे? सत्संगाची आहे. भाग्यवान कोण आहे हे मी तुम्हाला सांगत होते. आपल्याकडे भरपूर धन आहे पण रिंकू सिंग राजपूत एवढं नाही अजून आपल्याकडे. आपल्याकडे मान आहे पण रिंकू सिंग राजपूत एवढा नाही. पद आहे पण त्याच्या एवढं नाही. त्याच्याकडे सगळं होतं पण त्याच्या लक्षात आलं जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाहीत आणि सत्संग आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत भाग्यवंताच्या यादीमध्ये आपण येऊ शकत नाही. खरे भाग्यवान आहोत आपण की आपण कथा ऐकायला बसलेलो आहोत. संतांनी सुद्धा व्याख्या केली आहे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी
भाग्यवंता घरी भजन कीर्तन. आपण भाग्यवान लोक आहोत की आपल्याला शिवमहापुराण ऐकायला मिळतंय. शिवमहापुराणमध्ये आपण काय काय ऐकणार आहोत बरं? मागच्या वर्षी मी सांगितलं विश्वातलं पहिलं शिवलिंग कुठे प्रगट झालं हे ऐकायला मिळणार आहे. भगवान शंकराला एक लोटाभर पाणी आपण जर घातलं तर त्याचं फळ आपल्याला काय मिळतं? महादेवाला पाणी का बरं प्रिय आहे हेही आपण ऐकणार आहोत. भगवान श्री भोलेनाथाला एक बेलपत्र वाहिलं तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? एका बेलाच्या पानाला आपण जर शंकराला अर्पण केलं तर ते आपल्याला काय फळ देतं ते आपल्याला ऐकायला मिळालं या 7 दिवसाच्या शिवमहापुराण ग्रंथामध्ये. भगवान भोलेनाथाची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ती कशी प्रगट झाली? भगवान शंकर किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. महादेवाला भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास, रूट हे वाहतात. पण हे जर आपण महादेवाला वाहिलं तर रूट वाहण्याचा फायदा काय? भांग धोत्रा वाहिल्यानंतर काय मिळतं आपल्याला? दुर्वा घास तर गणपतीला वाहतात, महादेवाला का बरं वाहतात? या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन करणार आहोत. भगवान भोलेनाथाला पंचामृतानं जर आपण अभिषेक केला तर भोलेनाथ आपल्यावरती काय कृपा करतात? काही माता माऊल्यांचे प्रश्न असतात. ताई, लेकरं फार चिडचिड करतात, तो ऐकतच नाही, फार हट्ट करतात. हट्टी लेकराचा हट्ट कमी करण्यासाठी खूप लोकांना सांगून शिकवून खूप लोकांनी सांगितलं शिकवलं पण पोराचा काही हट्ट थांबना. सगळे पर्याय संपले. काळजी करू नका, शिवमहापुराण तुम्हाला एक पर्याय देईल की तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या लेकराचा हट्टीपणा कमी होईल. ताई, घरात काहीतरी दोष आहे हो, सगळं आहे पण समाधानच नाही. काळजी करू नका, शिवमहापुराण तुमच्या घरातल्या काय नेमक्या समस्या आहेत आणि त्या समस्याचं समाधान काय, काय मार्ग निघेल, तुमच्या घरातल्या अडचणी कशा संपतील ते तुम्हाला शिवमहापुराण सांगेल. त्याच्यासाठी श्रद्धेनं कथा श्रवण करा. ताई, सगळी माणसं पंडितासारखी ज्ञान सांगतात पण घरातच वाद करतात. महादेवाच्या घरात काही कमी विरोधाभास आहे? महादेवाचं वाहन नंदी आहे तर माता पार्वती वाघावर बसलेली. महादेवाच्या गळ्यात साप आणि मोठा पोर कार्तिक स्वामी मोरावर बसलेला, गणपती बाप्पा उंदरावरती. महादेवाच्या गळ्यातला साप उंदरावर टपलेला असतो. महादेवाच्या गळ्यातल्या सापावर कार्तिक स्वामींचा मोर टपलेला आहे तर महादेवाच्या नंदीवर माता पार्वतीचा वाघ टपून बसलेला आहे. बोक्यानं कधी उंदीर पाहिला तर बोका कधीच भजन करत बसत नाही. आणि जंगलामध्ये वाघानं कधी बकरी पाहिली तर बकरीला तो कधी जयहरी घालत नाही. ताई, कशा आहात? बऱ्या आहात का? चला, नळेगावला कथा चालू आहे, आपण कथा ऐकून कथा संपली की सगळेजण प्रसाद घेऊ असं वाघ बकरीला कधी म्हणू शकत नाही. एवढा विरोधाभास महादेवाच्या घरात, तरी पण त्यांच्या घरात कधी वाद झालाय ही गोष्ट आपल्या कानावर आलेली नाही का? बरं, यायला पाहिजे. कितीही आपण दरवाजे बंद करून जर घरात भांडणं केली तर दरवाजे बंद असल्यामुळे आवाज आला नाही असं आपण म्हणू शकतो. पण महादेवाच्या घराला दरवाजाच नाही म्हणून घरातलं भांडण रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. तरी आजपर्यंत महादेवाच्या घरातलं भांडण आपल्याला ऐकूच आलं नाही. एवढा घरामध्ये विरोधाभास आहे तरीही महादेवाच्या घरातली कुरभूर आपल्या कानावर का आली नाही त्याचं एकच कारण आहे, त्या घराचे रिंग मास्टर गणपती बाप्पा आहेत. मग आपलं तर कुटुंब छोटं आहे, सगळी माणसं समजदार आहेत, काही विरोधाभास नाही, तरी पण घराला सुख शांती का नाही याचं उत्तर आपल्याला शिवमहापुराण देईल. शिवमहापुराण या ग्रंथातून
गृहस्थी माणसाच्या जीवनातल्या अडचणी मार्गी लागतील. मागच्या वर्षी कथा झाली. असंही पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्यामुळे खूप मोठं परिवर्तन लोकांमध्ये झालेलं आहे. महादेवाचे ओसाड पडलेली मंदिरं, लोकांची प्रचंड गर्दी वाढलेली. प्रदोषचं व्रत काय, शिवरात्रीचं व्रत काय, सोमवारच्या अष्टमीचा उपाय काय, अशी नानाविध व्रत आणि उपवास पारणं आता मातावर्ग करू लागलेले आहेत. रोज घरातून आमची माता भगिनी घरात बाहेर पडते. महादेवाला तांब्याभर पाणी घातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आता वर्षभरात तर माझ्या माता माऊल्यांना अशी सवय लागली असेल, जर पूजा चुकली तर त्यांना असं दिवसभरात वाटत असेल काहीतरी आज आपलं चुकलंय म्हणून. आणि वर्षभर तुम्ही महादेवाची पूजा करून तुमच्या जीवनात काहीतरी चांगले अनुभव सुद्धा आले असतील. हे अनुभव तुमच्या जवळ आहेत, पण तुम्ही वर्षभर पूजा केली असेल तर तुम्हाला काही अनुभव सुद्धा प्राप्त झाले असतील. माझ्या महादेवासारखा दाता नाही, महादेवासारखा देव नाही. आणि महादेव जर एकदा द्यायला लागले की ते मागे पुढे पाहत नाही. भक्ताला काय द्यावं आणि किती द्यावं हे ज्या देवाला देता देता किती देतो याचं भान ज्याला राहत नाही, असा फक्त महादेव आहे. सगळ्या देवांचा देव महादेव. आपण फक्त त्याची सेवा करावी आणि त्याच्या सेवेला काहीही लागत नाही. फार सोपी सेवा आहे त्याची, फार सोपी. किती सोपी आहे. एक पसा पाणी एक दिलदार पूजन केवळ सोपे प्रभू, पूजन केवळ सोपे प्रभू. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक लोटाभर पाण्यानं आणि एका बेलाच्या पानानं प्रसन्न होणारा हा देव आहे. फार साधी सोपी पूजा आहे याची. माझ्या ताईंनो, आज एवढी मोलाची गोष्ट सांगणार आहे ना मी तुम्हाला, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. कथेचा पहिला दिवस आहे म्हणून अर्ध इकडं पाहू, थोडं तिकडं पाहू, नंतर इकडं पाहू असं अजिबात करायचं नाही. एवढी लक्ष देऊन कथा ऐका. आजच्या कथेतून तुम्हाला खूप काही मोलाचं ऐकायला मिळणार आहे. देव पंचायतन आहे पहा, देव पंचायतन. देव पंचायतन मध्ये भगवान गणपती, आई जगदंबा, भगवान शंकर, भगवान विष्णू आणि सूर्यनारायण ही 5 देव येतात. परमश्रद्धेय परमादरणीय श्री गुरु राजेंद्र दासजी महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. लक्ष देऊन ऐका बरं. वृंदावनातले ते महात्मे आहेत. त्यांनी एक एवढी मोलाची गोष्ट सांगितली ना. त्यांनी सांगितलं की या 5 देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी 5च गोष्टी आहेत आणि त्या फार सोप्या आहेत. गणपती बाप्पांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेणं फार सोपं आहे. काय, गणपती बाप्पा प्रसन्न व्हावेत असं कुणाकुणाला वाटतंय? 1 2 3 4 आता सगळीच हात वर. सोपं सूत्र आहे. गणपती बाप्पांना मोदक दिले की ते खुश झाले. गणपती बाप्पाला मोदक आवडतात. ज्या देवाला जे आवडतं ते दिलं की ते खुश होतात. गणेशजी प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर त्यांना मोदक द्या नैवेद्यात, ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. आई जगदंबेनं आपल्यावर प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर तिची शृंगाराच्या साहित्यानं ओटी भरा. साडी, चोळी, हळदी, कुंकू, चुडा, मेहंदी, गजरा,
खणा नारळानं तिची ओटी भरा. आई जगदंबा प्रसन्न होते आपल्यावरती. सूर्य नारायण आपल्यावर प्रसन्न व्हावेत असं वाटत असेल तर सूर्याला फक्त नमस्कार करा. जुनी लोक पहा, स्नान केले की सूर्याला नमस्कार करायचे. आता काळाच्या ओघात त्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष झालं. सूर्यनारायणाला हात जोडले की दृष्टाची सावली सुद्धा आपल्यावरती पडत नाही. पण त्याच्यासाठी सूर्य भगवान आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि सूर्यानं प्रसन्न व्हावं याच्यासाठी सूर्याला फक्त नमस्कार करा. नमस्कारानं सूर्य भगवान प्रसन्न होतात. आणि आपले जे भगवान नारायण आहेत ना, विठ्ठल भगवान, भगवान कृष्ण भगवान, भगवान विष्णू भगवान, जो नारायण आहे ना, नारायण आपल्यावरती एका गोष्टीनं प्रसन्न होतात. कोणत्या? आपण जर आपल्या जीवनामध्ये पर उपकार केला तर पर उपकारानं नारायण प्रसन्न होतात. तुम्ही म्हणाल परोपकार नेमका कसा करायचा? तर याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. परोपकार नारायणाला किती आवडतो. काही साधू संत मंडळी यज्ञ करत होती नळेगाव. सुंदर यज्ञ चाललेला आणि जनकल्याणासाठी तो यज्ञ होता. बरं, आता यज्ञ शेवटच्या टप्प्यात आला. त्या संतांनी सांगितलं आता यज्ञाच्या पूर्णाहुतीला खिरीचा नैवेद्य बनवायचा. खीर बनवण्याची जबाबदारी एका माणसाकडे दिली. म्हणे खीर बनवून द्या. खीर बनवणाऱ्यानं दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, साखर आणली, इलायची आणली, खोबऱ्याचा किस आणला, काजू बदाम काय असेल त्याच्यामध्ये किशमिश टाकण्यासाठी आणलं. खीर बनवणारा खीर बनवण्याच्या तयारीत, यज्ञ करणारे यज्ञाच्या तयारीत. कुणीकडनं एक साप आला आणि त्यानं दुधाच्या पातेल्यात विषाची गरळ टाकून गेला. हे खीर बनवणाऱ्याला माहिती नाही. बरं, विषाची गरळ टाकली. खीर बनवणाऱ्याला दुधाची खीर बनवून टाकली. पण ऐका, त्याच्यामध्ये विष पडलेलं, ती विषारी खीर झालेली, कुणाला माहिती नाही. आता ती खीर तयार झाली, नैवेद्य दाखवायचा आणि लोक जेवायला बसायचे एवढंच. पण विषारी खीर खाऊन मरतील माणसं. सापाची विष होते ते. ऐका बरं, हे कुणालाच माहिती नाही खीर विषारी आहे. पण एक बेडूक होता. बेडूक, त्या बेडकानं पाहिलं, म्हणे खीर विषारी, काय करावं आता. बेडूक उड्या मारायला लागला, डराव डराव करायला लागला. तो ओरडतोय पण त्याची भाषा कळत नाही कुणालाच. बेडकाला वाटतं ही खीर कुणी खाऊ नये, त्याचा जीव कासा विसरायला लागला. तो त्याच्या भाषेत सांगतोय खीर खाऊ नका, खीर खाऊ नका, पण कळतंय त्याची भाषा कुणाला कळेना. आता सगळी तयारी झाली, फक्त नैवेद्यासाठी खीर काढून द्यायची आणि बाकीच्यांनी जेवायला बसायचंच. बेडकानं विचार केला, माझी भाषा यांना कळणार, हे काय आता लोक थांबनात, मरतील बिचारे, यांचा जीव वाचवू कसा. बेडकानं विचार केला, असा जगून जगून महिना 2 महिने जगल मी, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जगलो तरी काय बेडूक म्हणूनच जगल, आणि जगलो तर कुठं राज्य करेल मी, या डबक्यातून त्या डबक्यात, या गटारातून त्या गटारात, एवढंच माझं राज्य आहे. बेडूक म्हणूनच जगल, पण याच्यापेक्षा मी जर या खिरीच्या पातेल्यात उडी मारली, मरल मी, पण या हजारो लोकांचा जीव वाचल. आपली भाषा कळना, ही लोक खीर खायची आता थांबली पाहिजेत, म्हणून हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्या बेडकानं उकळत्या खिरेमध्ये धडामकन उडी मारली. माझ्या ताई दादांनो, बेडूक बिचारा तडफडून मेलाव. सगळी लोक ओरडायला लागली खीर बनवणाराला. लक्ष कुठे तुझं? लक्ष आहे का?
अख्ख्या खिरीचा सत्यानाश केला तर नैवेद्य कशाचा दाखवायचा? तुझ्यामुळे खीर खराब झाली. बडबड करणाऱ्याला माहिती नव्हतं की त्या खिरीमध्ये विष आहे म्हणून. जे झालंय ते बऱ्यासाठी झालं हे त्यांना माहिती नव्हतं. माझ्या ताईंनो, गृहस्थी जीवन जगता, तुमच्या हाताखाली सोनाबाळा आहेत, नातवंड आहेत. कधी सोनाच्या हातातून दुधाचा तांब्या पडला तर कुरकुर करू नका, कारण जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडत असतं. कधी भाजीचं पातेलं उलटलं, कधी भाकरी करपली, एखादी गोष्ट हातातून सटकली, फुटली, तुटली तर कुरकुर करायचं नाही. अशी एखादी गोष्ट घडली तर समजायचं आपल्यावरलं संकट टळलं. आपल्या जीवनातली एखादी समस्या काहीतरी भयानक आली होती ती कानावरनं गेली असं समजून घ्यायचं आपण. आणि कधीही आपल्या माणसाला आपण कुरकुर भुरभुर करायचं नाही. तुम्हीच ऐकताय ना नडेगाव झोपल्या काका. समजून घ्यायचं जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. छोट्या छोट्या कारणासाठी घरात कधी कुरकुर करायची नाही. सगळे बडबड करत होते, खीर खराब केली, याला काही कळतच नाही. त्यांना माहिती नव्हतं त्याच्यामध्ये विष आहे म्हणून. आता ऐका ना, खीर खराब झाली खरी, बेडूकही मेला, पण बेडकाचं झालं पुण्य. कोणतं? त्यानं हजारो लोकांचा जीव वाचवला होता. मेला तो स्वतः, पण हजारो लोकांचा जीव वाचवल्यामुळे ते पुण्य त्याच्या पदरी पडलं. आणि तो बेडूक पुढच्या जन्मात साक्षात नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आला. नारायणाच्या अंगाचं जे चंदन आहे त्या चंदनापासून त्यानं मुलीचं रूप धारण केलं आणि नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आला. आता नारायण किती सुंदर आहेत बरं. मग नारायण एवढे सुंदर तर त्यांची मुलगी किती सुंदर असेल. नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून ती मुलगी तयार झाली. ती मुलगी एवढी अप्रतिम सुंदरी, एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव काय? मंदोदरी. आणि ती मंदोदरी जी रावणाची पत्नी होती ती नारायणाची मुलगी होती, पण नारायणानं ती मय नावाच्या राक्षसाला सांभाळायला दिलेली होती म्हणून तिला मय दानवाची मुलगी म्हणत होते. पण ती खरी मूळची नारायणाची कन्या आहे आणि नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून बनली होती म्हणून तिचं कौतुक तर ऐका. मंदोदरी माता महान पतिव्रता तर होतीच, पण तिचं वैशिष्ट्य मंदोदरी, आपण जर अंगावर सोनं घातलं ना तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरी आईनं जर अंगात सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. का? ते नारायणाच्या चंदनापासून बनलेली होती. एका बेडकाला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. कोणतं पुण्य त्यानं केलं? परोपकार. परोपकार. आणि परोपकार करा, हा धर्म करा, ही चांगली गोष्ट करा, ही सेवा करा, ही समजदार माणसाला सांगण्याची गरज नसते. सेवा करणाऱ्याला ही सेवा कर ही सांगायची वेळ येत नसते. जे सांगकामी असतात त्यांना सांगावं लागतं, हे करा, ते करा, ते करा. सांगितल्यानंतर जे काम करतात ती सेवा होऊ शकत नाही. काम ओळखून जे मनानं सेवा करतात ते सेवेकरी होत असतात. काही सांगकामे सांगितलं तेवढंच करतात, मनानं त्यांना काही सुचत नाही. पण जे न सांगता काम करतात ते कौतुकाला प्राप्त होत असतात. नारायणाला परोपकार आवडतो. परोपकाराचं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तसं माझ्या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सूर्याला नमस्कार करा, प्रसन्न. गणपतीला मोदक द्या, प्रसन्न. आईची खना नारळानं ओटी भरा, ती प्रसन्न. परोपकार करा, नारायण प्रसन्न. तसे माझे शंकर कशानं प्रसन्न होतात? तर माझे शंकर एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक तांब्याभर पाणी आपण महादेवाला घातलं की महादेव प्रसन्न. भगवान भोलेनाथाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर लोटाभर जल
शंकराला अर्पण करायला विसरायचं नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि शंकर शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवामि शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. भगवान श्री शंकराचं शास्त्र आपण समजून घेऊ शिवमहापुराण या ग्रंथाच्या माध्यमातून. शिवमहापुराण या ग्रंथाची निर्मिती भगवान भोलेनाथानं अगोदर स्वतःच्या मनामध्ये केली. हे मनात निर्माण झालेलं शास्त्र कुणाला सांगू? बरं, आपल्याला जर आपल्या मनातली एखादी गोष्ट कुणाला सांगायची असेल तर ऐकणारा तेवढा चांगला असावा लागतो की नाही? आता आपण खूप एखाद्याला अंतःकरणातून काहीतरी सांगतो आणि ऐकणाराचं लक्षच नाही आपल्याकडे. आपल्याला सांगावं वाटेल का? नाही. महादेवानं विचार केला, कोण आहे बरं एवढं जीव लावून चित्त देऊन माझं ऐकणारं? महादेवाच्या लक्षात आलं, माझा नंदी माझा एकनिष्ठ भक्त आहे. नंदी जे ऐकल ते दुसरं कुणी ऐकू शकणार नाही. म्हणून महादेवानं नंदी महाराजांना आपल्या अंतःकरणातलं गोष्ट सांगितली. नंदी महाराज फार निष्ठावंत आहेत बरं. कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जा, दारात नंदी आहे आणि नंदीचे कान आणि डोळे फक्त महादेवाकडे आहेत. नंदी महाराज, कोणी एखादा मोठा माणूस आला आणि कोणी असा आला की असे वळून पाहतच नाही. फक्त आपल्या श्रद्धास्थानाकडे पाहतात, आपल्या दैवताकडे पाहतात. त्यांचं सगळं पाहण्याचं सुख फक्त महादेवामध्ये आहे. महादेवाला पाहण्यात त्यांना आनंद. एवढे महादेवाचे एकनिष्ठ भक्त भगवान नंदीश्वर आहेत. नंदी महाराजांना कथा सांगितली. नंदी बाबांनी ती कथा खूप लक्ष देऊन ऐकली. पण भगवान भोलेनाथ जेव्हा नंदीला कथा सांगत होते तेव्हा ब्रह्मदेव सहज आले आणि बाजूला येऊन बसले. ब्रह्मदेवानंही ती कथा ऐकली
मग जी कथा ब्रह्मदेवानं ऐकली तीच कथा पुढे नारदजीला ऐकायला मिळाली. नारदजीनं ऐकलेली कथा पुढे व्यासांना ऐकायला मिळाली. मग व्यास महाराजांनी 18 पुराणांची रचना केली. त्याच्यामध्ये विशेष शिवमहापुराण त्यांनी तयार केलं. 18 पुराणामध्ये पद्मपुराण, विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, आग्नेय पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मांड पुराण. तर अशी 18 पुराणं त्यांनी निर्माण केली. 18 पुराणामध्ये शिवमहापुराण हे जे आहे याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता, उमा संहिता, अशा 7 संहिता आहेत आणि 24,000 श्लोक आहेत. शिवमहापुराण श्रवण करण्यासाठी पुण्य लागतं, त्याच्यासाठी एक श्लोक आलेला आहे. जन्मांतरी भवेत् पुण्यम महदस्य सुधीमता तस्य प्रीतिर्भवेत् तत्र महाभाग्यवतो मुने. जन्म जन्मांतरीच्या पुण्याईनं शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी मिळते. शिवमहापुराण जर आपण ऐकलं तर हे पुराण पापी माणसाचं पाप घालवतं आणि त्या पापी माणसाला भगवान शंकराच्या दरबारामध्ये जागा मिळवून देतं. एवढं हे पवित्र शिवमहापुराण आहे. ई मानवा पाप कृतो दुराचारता खला कामादी निरता नित्यं ते शुद्ध यंत्यनेनैर्नवै. शिवमहापुराण पापी माणसाचं पाप घालवणारं आहे. कोणताही ग्रंथ ऐकण्या अगोदर त्या ग्रंथाचं महात्म्य आपल्याला कळालं पाहिजे की हे ऐकल्यानंतर आमचा काय फायदा होणार आहे. शिवमहापुराण ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना 2 कथा सांगितलेल्या आहेत. एक पापी पुरुषाची कथा आणि एक पापी स्त्रीची कथा. एक पापी स्त्री आहे, तिनं स्वतःच्या जीवनात पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही आणि शेवटच्या टप्प्यात तिच्याकडनं शिवभक्ती घडली तर तिचा उद्धार झाला. एक असा पुरुष आहे ज्यानं पापाशिवाय त्याच्या जीवनात दुसरं काहीच केलं नाही पण त्याला शिवपुराण ऐकायला भेटलं, त्याचा उद्धार झाला. अगोदर पापी पुरुषाची कथा ऐका की जी ग्रंथामध्ये आलेली आहे. एक नगर आहे, त्या नगरीमध्ये एक दुराचारी व्यक्ती राहतोय. त्या दुराचारी व्यक्तीचं नाव देवराज. नाव त्याचं देवराज आहे पण कर्म सगळी त्याची राक्षसासारखी आहे. चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे पण त्या चांगल्या कुळाचं भान त्याला नाहीये. कधी कधी खूप चांगल्या कुटुंबात, चांगल्या परिवारात, चांगल्या घराण्यात आपला जन्म होतो खरा पण त्या घराण्याचं महत्त्व काही लोकांना लागत नाही. देवराजचा फार पवित्र कुळात जन्म झाला पण देवराज सगळी वाईट कर्म करायला लागला. का? देवराज त्याच्या जीवनामध्ये त्याची संगती चुकली. माणसानं जीवनामध्ये एखादी गोष्ट चांगली करायची राहिली तरी चालेल पण संगत कधी चुकू द्यायची नाही.
कारण संगतीनं कितीतरी लोकांची चुकीच्या संगतीनं जीवन बर्बाद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. रोज यूट्यूबला, पेपरमध्ये, फेसबुकला, टीव्हीला आपण पाहतोय, संगती चुकली, माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं. अशी काही माणसं. म्हणून संगत आपली चुकणार नाही. माझ्या ताईंनो, अयोध्येची महाराणी होती माता कैकेयी. राम जन्मदात्या आईपेक्षा पण जास्त प्रेम कैकेयीवरती करत होते आणि कैकेयी सुद्धा भरतापेक्षा जास्त प्रेम रामावर करत होते. एवढं असताना सुद्धा कैकेयी मातेनं संगती केली कुणाची? मंथरेची. तिला सखी बनवलं आणि चुकली मा कैकेयी. ज्या रामाला हृदयात ठेवायचं त्या रामाला वनवासाला पाठवलं. कैकेयी सारखी माता जेव्हा मंथरे सारख्या मैत्रिणीचं ऐकते किंवा तिची संगती करते तर ते रामाला वनवासाला पाठवते. म्हणून कुठेतरी आपणही जीवन जगत असताना आपल्या जीवनात मंथरे सारखी मैत्रीण तर नाही ना, याचा अभ्यास करा. कारण मंथरे सारखी मैत्रीण जर जीवनामध्ये असेल तर कधी अंतःकरणातला राम ती वनवासाला पाठवून देईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून आपली सखी, आपली मैत्रीण, आपली संगत ही चुकीची नसावी. चांगल्या माणसाची संगत करा. गरीब असला तरी चालेल तो माणूस, पण सज्जनाची संगती करा. जी माणसं खूप सज्जनपणाने जगतात, चांगली जगतात, व्यसन करत नाहीत, वाईट व्यवहार नाही, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संगत चांगल्याची असावी. जेव्हा आपण, आता मला एक सांगा, अग्नी आहे ना, अग्नी कुणाचा मार खाईल का? अग्नीला लाटण्यानं मारा, उलटण्यानं मारा, धोंड्यानं मारा, अग्नी कुणाचाच मार खाऊ शकत नाही. आग कुणाचा मार खात नाही. पण हाच अग्नी जेव्हा लोखंडाची संगती करतो तेव्हा घनाचे ठोके खातो. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोह संगेन मुदगरैरभिहन्यते. लोखंडाची संगती केल्यानंतर अग्नीला सुद्धा मार खावा लागतो, तसं दुर्जन माणसाची संगती केल्यानंतर सज्जनाला सुद्धा पावलं पावले ठेचा खाव्या लागतात. म्हणून संगती माणसाने नेहमी चांगल्याची करावी. संगत चुकली, समजून घ्या तुमच्या आयुष्याचं गणित चुकलं. म्हणून माता माऊल्यांनी स्वतः तर चांगल्या मैत्रिणीच्या संगतीत राहाच, पण आपल्या लेकरा बाळांची सुद्धा खूप काळजी घ्या. कारण बाहेरचं वातावरण फार कठीण आहे, फार भयानक. आपली लेकरं आपल्या हातातून सटकल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे रे काहीतरी वेगळंच घडलं. वेळीच आपल्या मुलांना लक्ष द्या. ते काय करतात, काय नाही, कुणाशी बोलतात, कुठे बसतात, कुठे उठतात, काय खातात, किती उशिरानं घरी येतात, किती वेळ घराच्या बाहेर राहतात, अभ्यास किती वेळ करतात, मोबाईलमध्ये किती वेळ त्यांचं लक्ष आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, थोरा मोठ्यांशी व्यवहार कसा आहे, गावात वर्तणूक कशी आहे, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. बरं, काळ भयानक आहे, काळजी घ्या. खूप कथा ऐकल्या आणि ते चुकलं तिकडे दुर्लक्ष झालं तरी उपयोग होणार नाही. काही कथेला येताना लेकरा बाळांना घेऊन या. भले त्यांनी सारं मंदिर इथं डोक्यावर घेऊ द्या, पण घेऊन या त्यांना. इथं गोंधळ घालू द्या, उड्या मारू द्या, पण इकडे घेऊन या त्यांना. एवढ्या सगळ्या गोंधळात एकदा तरी ओम नमः शिवाय कानावर पडेल ना त्यांच्या. भगवंताच्या नामाची ताकद आहे, परिवर्तन होतं देवाच्या नामानं. देवराज स्वतःच्या आयुष्यातलं गणित चुकला, त्यानं वाईटाची संगती केली. वाईटाची संगती केली, वाईट लोकांच्या संगतीत गेला, जुगार खेळायला लागला, मदिरा पान करू लागला, आई वडिलांना चुकीचं बोलायचा. आई वडिलांच्या लक्षात आलं, लेकरू आपल्या हातातून गेलं. खूप समजावून सांगितलं. माईबाप आपल्या लेकराला समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात, पण काही लेकरं अशी असतात की ते आई वडिलांचं ऐकतच नाही. देवराज अशानं तरी सुधारेल, तशानं सुधारेल. देवराज काही सुधारायच्या मार्गावरच नाही.
मग काय केलं आई वडिलांनी? त्याचं लग्न लावून दिलं. खूप चुकीचं वागायला लागला हो. असंही कुणाचंही लेकरू पिऊन गटारात पडलं तर आपल्याला वाईट वाटतं. तर न बाणपोर पण नशा करून रस्त्याला पडलंय, जीव तळतळ करतो आपला. देवराजचे आई वडील फार दुःखी असायचे, पण काहीच पर्याय नाही त्यांच्याकडे. चिंता करून 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 आई वडील मरणाला प्राप्त झाले. आई वडील गेल्यानंतर देवराज अधिकच स्वैराचारी बनला. अधिक आता देवराज मनमानी जगतोय, लूटमार करतोय, लोकांना फसवतोय, डाके टाकतोय, लोकांचं धन लुटतोय. लुटून लुटून लोकांना आणलं त्यानं आणि धनाचा संचय केला. पण कान देऊ नाही का? दुसऱ्याला फसवून, दुसऱ्याला लुटून, धोका देऊन, त्यांचा घातपात करून मिळवलेलं धन कधीच कोणालाच सुख देऊ शकत नाही. असा धनानं आजपर्यंत कोणाला सुख दिलंही नाही आणि ते भविष्यात सुद्धा लूटमार करून आणलेलं धन कोणाला सुख देऊ शकत नाही. लूटमारीचं सोडा, बुडीताचं सुद्धा माणसाला पचत नाही. एखाद्याच्या घरात बुडीताचं धन आलं तर लेकरं लुळी पांगळी जन्माला येतात घरात. कर्तृत्व शून्य लेकरं घरात जन्माला येतात. व्यसनी जुगारी पोरं घरात जन्माला येतात. का बरं बुडीताचं माणसाला पचत नाही? कारण ज्याचं बुडालं ना, वंश बुडाला, त्याचा जीव तळतळ करत असतो. आमचा वंश असता तर, आमचं लेकरू असतं तर, आमचं असतं तर, आमचं असतं तर, ती तळ 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 तळ. मग ती तळतळती, ज्याला प्रॉपर्टी मिळाली त्याला सुद्धा तळतळच लागते, त्याला पचू देत नाही ती. म्हणून कष्टाचं माणसानं कमवून सुखानं जगावं, बुडीतावरती कधी लक्ष देऊ नये, कारण ते फार कठीण आहे. त्यांचा जीवच नसतो देताना सुद्धा, ते सारखे तळतळ करत असतात. लुटलेलं कधी पचणार? बुडीताचं पचत नाही. बुडीताचं सोडा, रस्त्यावरनं जाताना 500ची जर नोट दिसली तर चुकूनही तिच्याकडे पाहूच नका, कारण ती आपली नाहीच. 500ची नोट जर रस्त्याला पडलेली दिसली तर पाहायचं सुद्धा नाही. काही म्हणतात तिथे जर दिसली तर, मग दिसली तर थांबू नका. नाही म्हणजे ते 500ची नोट दिसली तर पायच उचलत नाही पुढं. आम्ही उचलू आणि विचारू ना, कोणाची? तुमची आहे का? तुमची आहे का? तुमची आहे का? कुणीच म्हटलं जर नाही आमची नाही तर मग खिशात घालू का? अजिबात नाही. 5 काय 50 लोकाला विचारा, कुणीच म्हटलं नाही नाही ही आमची नोट नाही तर आपली नाही म्हणून आपण सुद्धा खिशात घालायची नाही. कारण आपल्याला मिळाली म्हणून आपल्याला आनंद वाटतोय, पण ज्याची हरवली त्याचा जीव किती तळतळ करतोय त्याचा विचार करा. ही तळतळ फार कठीण असते बरं. ही तळतळ सुख लागू देत नाही. एखाद्याचा शाप घेतला तरी चालेल, पण कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही, कुणाची हाय कधी घ्यायची नाही. कारण ही हाय, ही तळतळ फार फार माणसाला रसातळाला घेऊन जाते. म्हणून कष्टाने मिळवलेली कोरभर भाकरी आणि चटणी आज तुम्हाला त्रासदायक वाटेल, पण भविष्यात सुखाचे असेल. आज लुटून आणलेलं फार ऐश्वर्यात वाटेल, पण भविष्यात ते खूप त्रास देईल आपल्याला. दुसऱ्याचा भाग, दुसऱ्याचा हिस्सा, दुसऱ्याच्या वाट्याचं कधीही आपण गुपचूप घ्यायचं नाही. आपल्याकडे ते पचत नसतं. देवराजनं लुटून आणलं होतं. सुदामदेवानं कृष्ण भगवंताच्या वाट्याचे चणे खाल्ले, हरभरे खाल्ले, मूठभरच खाल्ले, पण मनभराचं दारिद्र्य भोगावं लागलं आयुष्यभराचं. हे फक्त ऐकून सोडून न द्यायचं, याच्यातून शिकायचं आपण. दुसऱ्याचा भाग कधीही आपण घ्यायचा नाही. काय केलं होतं दुर्योधनानं? दुर्योधन काय बोलला? सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. खरं तर कृष्ण म्हणत होते अर्ध त्यांना दे, अर्ध तुला घे. हे नीतीनं होतं, पण त्यांना ते पटलं नाही. शेवटी 100 पैकी 1 सुद्धा राज्य भोगायला राहिलं नाही. 100चे 100 गेले. दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या धनावर कधी आपण नजर ठेवायची नाही.
देवराज खूप चुकलाय त्याच्या जीवनात. त्यानं लोकांचं लुटलं, जमवलं, साठवलं, पण परिणाम असा झाला त्यानं साठवलेल्या धनावर दुसऱ्यांनीच नजर ठेवली. एक दिवस देवराज मदिरा पान करून सरोवराच्या काठाला पडलेला आणि त्याच भागात शोभावती नावाची एक वेश्या आहे. ती बऱ्याच दिवसाची याच्यावर लक्ष देऊन होती की हा कधी माझ्या हाताला लागेल. इथे इथे तो मदिरा पान करून पडलेला आहे हे जेव्हा तिला कळालं, तिनं शिपाई पाठवले, त्याला उचलून घेऊन आली. जेव्हा देवराजची नशा उतरली पाहतोय तर सगळीकडे लखलखणारा महल आहे. हे माझं घर नाही. शोभावती समोर आली. देवराज, हे तुझं घर नाही, पण आजपासून तुझंच आहे. माझं? हा देवराज, किती दिवसानं मी तुझी वाट पाहते. माझं नाव शोभावती. अप्रतिम सुंदर बाई डोळ्यासमोर आणि ती म्हणते, देवराज आजपासून मी तुझी आहे. ए बाई, माझं लग्न झालेलं आहे, काय बोलतेस तू? देवराज, माहिती आहे मला, तुझं लग्न झालेलं आहे, तुला 2 मुलं आहेत, सगळा तुझा सुखी संसार आहे, प्रचंड धनसंपत्ती आहे, पण तुझ्या या संपत्तीची मला गरज नाही, मला फक्त तू पाहिजे. देवराज, असं समजू नको की मला काहीतरी आशा असेल. अरे माझं रूप पाहण्यासाठी, मला बोलण्यासाठी लोक तडफडतात. देवराज, माझं महत्व काय आहे तुला असं कळणार नाही. चल माझ्या पाठीमागे. एका खिडकीचा पडदा तिनं बाजूला सारला शोभावतीनं आणि फक्त हसली. तिच्या गालावरचं हसू पाहण्यासाठी लोक एकाच्या डोक्यावर एक चढून उभी असलेली, तिला फक्त पाहण्यासाठी. देवराजनं पाहिलं तर म्हणे, काय लोक वेडावली हिच्यासाठी. देवराज अजून पहा, दुसऱ्या खिडकीत गेली, तोंडातली सुपारी खिडकीतून बाहेर फेकली. लोक सुपारी खाण्यासाठी एकमेकाच्या अंगावर उडी मारायला लागले. हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण तुम्हाला सांगू, पाठीमागे एक मराठी चित्रपट फार फेमस झाला होता पहा, आणि त्यातले नटनटी नवीनच होते. ते काय जुने कलाकार नव्हते, नवीनच होते. नाव पण त्यांची फार साधी, अकलूजच्या भागातले होते. नाव काय त्या चित्रपटाचं? मराठी चित्रपट फार फेमस झाला. त्याच्यातलं हिरोईनचं एक नाव आहे पहा, आर्ची. आणि दुसऱ्या हिरोचं नाव काय? हा, चांगला अभ्यास आहे तुमचा. ते कुठेतरी आले होते वाटतं का कार्यक्रम करायला. त्यांना पाहण्यासाठी एक लाईटच्या पोलवरच चढलं. बरं लाईट गेली म्हणून वाचलं. ह्या नटनटीला पाहण्यासाठी जर लाईटच्या पोलवर आपण चढतो याचं भान नसेल, तर ग्रंथातली शोभावतीला पाहण्यासाठी लोक एकमेकाच्या अंगावर उड्या मारत असतील. यात काय नवल वाटतंय आपल्याला? शोभावतीच्या दातातली सुपारी खाण्यासाठी लोकांची मारामारी. शोभावतीचं नृत्य पाहण्यासाठी लोक पैशाचं पोत खांद्यावर घेऊन चालतायत, पैशाचा ढीग घालतायत आणि तिचं नृत्य पाहतायत. हे सगळं पाहिलं देवराजनं, तिनंही दाखवलं, देवराज, हे सगळं जग माझ्या पाठीमागे, पण मी तुझ्यावरती प्रेम करते. देवराज इथे फसला. जी लोक लोकांना फसवतात ती कुठेतरी फसत असतात. देवराज फसला, तिथेच राहू लागला. थोडं थोडं करून, हळूहळू करून तिनं सगळं धन देवराज जवळचं काबीज केलं. आता देवराज जवळचं सगळं धन संपलं, त्याच्या अंगातली ताकद संपली. आता त्याला डोळ्यानं दिसेना, कानानं ऐकू येईना. त्याची अशी अवस्था झाली, नाक मुख गळू लागले. लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली, अवघे करीती हाड हाड.
मज नाही हात पाय डोळा पडली झापड मज नाही हात पाय डोळा पडली झापड वर्ण हे बंद माझ्या मुले बोबड वर्ण हे बधीर झाले माझ्या मुले बोबड श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड श्वानापरी गती झाली अवघे करती हाड तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा न्यामज येतवरी नागवा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा न्यामज येतवरी नागवा दिनाचा सोयरा कानों में पड़ गया ताला आंखों में पड़ गया जाला नाक से बहने लगा नाला अब क्या करे गोपाल दुरावस्था झाली आणि आता तिला तो देवराज जड झालेला आहे तिला वाटतंय आता याने इथं थांबू नये पण कसं हकलून द्यायचं आता त्याला तिनं युक्ती लढवली देवराज तुझं किती प्रेम आहे बरं माझ्यावर देवराज म्हटला माझं माझ्याही पेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम आहे शोभावती बोलली देवराज जर तू तुझ्या पत्नीचं मुलाचं मस्तक मला आणून दिलं तर मी समजेन खरंच तुझं प्रेम माझ्यावर आहे या देवराजनं त्या शोभावतीचं मन जिंकण्यासाठी निष्पाप निरागस मनानं त्याची वाट पाहणाऱ्या त्याच्या पत्नीचं मस्तक कापलं त्याचीच लेकरं होती ती बापाची वाट पाहत होती आपला चुकलेला बाप एक ना एक दिवस घरी येईल ही आस त्या लेकरांच्या मनात होती रोज तुळशीला दिवा लावून सूर्याला नमस्कार करणारी तुळशीला पाणी घालणारी ती माऊली की जिनं त्याच्या नावाचं कुंकू कपाळी लावलं होतं त्याच्या नावचं मंगळसूत्र गळ्यात बांधलेलं होतं पाय तिचा होता पण जोडवं त्याचं होतं हातात तिची होती पण चुडा त्याच्या नावचा होता चुकला तो त्याच्या आयुष्याचं गणित पण वाट पाहत होती ती चुकला भागलेला माझा पती एक ना एक दिवस घरी येईल ही आज ठेवून रोज देवाला प्रार्थना करणारी देवघरातल्या देवांना टिमटिमणारा दिवा लावणारी ती माऊली यानं काहीच विचार केला नाही सप लेकराची बायकोची मस्तक कापली आणि घेऊन निघाला शोभावतीनं दरवाजा बंद केलेला होता रात्रभर दारात बसला रक्तानं माखला कुडकुडला होता दरवाजा उघडला पहाटेच्या वेळेला तर रक्तानं माखलेला भूतासारखा दिसतोय कोण आहेस तू शोभावती अगं मी देवराज आहे देवराज रक्तानं कसा माखला अरे तू तर म्हटली होतीस ना की पत्नीचं मस्तक घेऊन ये मी घेऊन आलोय पत्नीचं मस्तक माझ्या लेकरांचं मस्तक अरे रे रे दृष्टा दूर हो इथं जवळ थांबू नकोस का शोभावती आता का हकलून देते दृष्टा तुझी लग्नाची पत्नी तू जन्म दिलेली लेकरं त्यांचं मस्तक कापून घेऊन आलास माझ्यासाठी आज तू माझ्यासारख्या सुंदरी करता तुझं कुटुंब संपवलंस उद्या तुला माझ्यापेक्षा एखादी सुंदर स्त्री भेटली तर तू तिच्यासाठी मलाही संपवशील चालता हो थांबू नकोस इथे दिलं हकलून देवराजच्या लक्षात आलं आता आपलं जीवन संपलंय आता या जगात आपल्याला कोणी राहिलं नाही दर ठोकर खात ठेचा खात उपवाशी अन्नाविना तडफडत गारोघरी गावोगावी फिरू लागला गावात तर त्याला कोणी थारा देत नाहीये कारण त्याचं आयुष्य सगळं चुकलेलं आहे आणि वेळ निघून गेल्यानंतर माणसं सावध होतात शहाणी होतात देवराजच्या लक्षात आलंय आता आपण चुकलोय आपल्याला ना आपलं कुटुंब ठेवलं आपण ना कोणी ठेवलं माझ्या ताई दादांनो
कितीही देवराज चुकला असता त्याच्या जीवनामध्ये, आणि जर पाठीमागे कुटुंब असतं तर कुटुंबानं त्याला स्वीकारलं असतं की नाही? कुटुंब म्हटलं असतं जाऊ दे, चुकलाय पण आपलाच आहे. आपल्याला एक नाव माहिती आहे का? माई सिंधुताई सपकाळ, अनाथाची माय. खूप त्या माऊलीनं स्वतःच्या जीवनात कष्ट सहन केले, परिवारानं त्रास दिला. त्या माऊलीनं चितेवर भाकरी भाजून खाल्ली, पोटातली आग शांत केली. छोटीशी मुलगी काजाचा तुकडा घेऊन स्मशानात राहिली, आणि मग जेव्हा कुठेतरी स्थिर झाली तर जगातली गोरगरीब रस्त्यात टाकून दिलेली लेकरं सांभाळली त्या माऊलीनं. त्या माऊलीवर चित्रपट पुस्तकं तयार झाले. आता ती माऊली आता या जगात नाहीये, पण तिचं कार्य अजून या जगामध्ये जिवंत आहे. पतिदेवानं सुद्धा त्या माऊलीला लाथाडलं, हकलून दिलं घरातून. पण जेव्हा सिंधुताई सपकाळ हे नाव देशात जगात नावारूपाला आलं, मग ते पतिदेव गेले तिथं, घरानं टाकून दिलं होतं त्यांना. सिंधुताईने म्हटल्या, ठीक आहे माझा पती आहेस तू, पश्चातापानं आलास माझ्याकडे, पण आम्ही आता अनाथाची माय झालेली आहे, तुझी पत्नी नाही, मी अनाथाची माय आहे. तुलाही आता घरच्याने टाकून दिलंय. माझ्यावर वेळ होती तेव्हा तुला तुझी पत्नी कळाली नाही, पण आज तुझ्यावर वाईट वेळ आहे म्हणून तू जे वागला तशी मी जगणार नाही. माझं लेकरू म्हणून मी तुम्हाला सांभाळते. या पतीलाच लेकरू म्हणून सांभाळलं. तर हे का सांगते मी तुम्हाला? आपली माणसं असली ना, आपण किती जरी चुकलो तरी ते आपल्याला मायेचा हात फिरवून आपल्याला गोंजारतात, आपल्या सगळ्या चुका पोटात घालतात. त्याच्यासाठी कुटुंब व्यवस्था निर्माण केलेली आहे. पण या देवराजनं कुटुंबच संपवलं होतं. आता याची माया कोण करणार आहे? याच्या चुकीला माफी कोण करणार आहे? कारण यानं कुटुंबच ठेवलं नव्हतं. हा किती जरी चुकला असताना कुटुंब असतं तर कुटुंबानं याला सांभाळलं असतं, गोंजारलं असतं, याच्या चुका पोटात घातल्या असत्या. म्हणून शिवमहापुराण ग्रंथातून एक गोष्ट शिका. पंडित प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात, आपल्या कुटुंबाचं माया प्रेम जपण्याचा प्रयत्न करा. सासूला सासू म्हणा, सासऱ्याचा आदर करा, आपल्या पतीचा सन्मान करा, सगळ्यांना जीव लावा. सासूनं सुद्धा सुनबाईला जीव लावा, मायेनं प्रेमानं राहा. आणि सुनबाईंना सांगायचंय, शेजारणीला किती जरी चहा पोहे खाऊ घातले तरीही, म्हणजे शेजारणीला चहा पोहे देऊ नका असं काही म्हणणार नाही मी, द्या, पण जेवढा जीव शेजारणीला लावताना तेवढा सासूला सुद्धा लावा. सासूला किती भाकरी फेकून वाढली आणि किती तिचा तिरस्कार केला तरी तुमची सासू तिची प्रॉपर्टी तुम्हालाच देणार आहे. आणि शेजारणीला किती पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या तरी ती तिची प्रॉपर्टी तुम्हाला देणार नाही. पण आपल्या माणसाची माया प्रेम शोधायला शिका. आपल्या माणसांना जीव लावा. आपली माणसं पारखायला शिका. आपल्या माणसांना परख करायचं. बाहेरच्या लोकांना जीव लावू नका असं म्हणणार नाही मी, माया करा, पण आपल्या माणसाचं महत्व समजून घ्या. आपली माणसं आपली असतात. देवराज त्यानं कुटुंब संपवलं, भुकेनं व्याकुळ झाला. आपसच एक नळेगाव सारखं गाव होतं. त्या गावात शिवमहापुराण कथा होती आणि या मंदिरात काहीतरी खायला मिळेल म्हणून गेला. कथा ऐकत होता तो. कथेत काही मन लागना. महादेवाच्या मंदिरात पाहिलं त्यानं, शंकराचं सुंदर शिवलिंग होतं. त्या शिवलिंगाकडे पाहून त्याचे डोळे भरले. आयुष्यभर किती चुकला ते त्याच्या लक्षात आलं. माणसाला पश्चाताप होतो बरं शेवटच्या टप्प्यात. तो रडू लागला, देवाला म्हणू लागला, देवा अगर नाथ देखोगे अब गुण हमारे, अगर नाथ देखोगे अब गुण हमारे,
लगेंगे किनारे अगर नाथ देखोगे अब गुण हमारे अगर नाथ देखोगे अगर नाथ देखोगे अब हमारे हम कैसे लगेंगे किनारे अगर नाथ देखोगे। आरती करणारी मंडळी बोलवून आणा त्यांना पूजेचे मानकरी कोण आहेत त्यांना बोलवून आणा पतितों को पावन करते कृपा निधि पतितों को पावन करते कृपा निधि पतितों को पावन करते कृपा निधि किए पाप है इस सुयश के सहारे अगर नाथ देखोगे अब गुण हमारे अगर नाथ देखोगे अब गुण हमारे तो हम कैसे बब से लगेंगे किनारे अगर नाथ देखोगे अब गुण हमारे अगर नाथ देखोगे। भगवान भोलेनाथाला शरण आला शिवमंदिरामध्ये जाऊन प्रसाद खाऊ लागला लोकांनी चोर म्हणून मारला पण कथा ऐकली शिवनाम मुखाला आलं शिवलिंगाकडे पाहत प्राण गेला शिव शिव शब्दाचा उच्चार झाला त्याचं सगळं पाप नष्ट झालं कथा ऐकल्यामुळे आणि तो शिवलोकी गेला भगवान भोलेनाथानं त्याला शिवदूत म्हणून स्वीकारलं ही महादेवाची कृपा आहे आणि शिव महापुराण कथेचा प्रभाव आहे नमः पार्वती पती शिव हर हर महादेव आता माझ्या ताईंनो शिव महापुराण मागच्या वर्षीच्याही कथा काही आपल्याला ऐकायला मिळणार आहेत मग कथा मी ऐकलेली आहे असं अजिबात मनात आणायचं नाही कथा ऐकण्याची गोष्ट आहे ती जेवढी श्रद्धेनं ऐकाल तेवढं तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्या कथा वर्षानुवर्ष लोक ऐकतात ऐकलेल्याच कथा ऐकतात पण ते काय सांगतात रोज मोबाईलवर तुम्ही वर्षभर मोबाईलवर कथा ऐका पण वर्षातले 2 सत्र म्हणजे 6 महिन्यातून 1 आठवडा कथा मंडपात बसून कथा ऐका तुम्हाला त्याचं फळ मिळून जाईल वर्षभरातले 2 कथा 6 महिन्यातून 1 कथा मंडपात बसून ऐकावी सुंदर फळ जीवनात मिळेल आणि कथा ऐकण्याचं विशेष फळ असतं मंडपात बसून बसताना आपण आपल्या जागेवर बसावं किंवा जागेसाठी भांडणं करू नये कोण उशिरा आलं नंतर आलं जिथे कुठे जागा असेल तिथे बसून श्रद्धेनं कथा ऐकावी कथा ऐकताना अंतकरण शुद्ध असावं कथा ग्रहण करावी देवाचं कौतुक ऐकावं देवाचं कौतुक ऐकत देवाची स्तुती करावी असा अंतकरणात भाव निर्माण करावा काय माझ्या देवाचा महिमान आहे असे भाव जसे जसे तुमच्या मनात निर्माण होतील तसे तसं तुम्हाला सुंदर फल ऐकण्याचं तुमच्या जीवनात प्राप्त होईल